सर्व प्रकारच्या ॲक्युप्रेशरमधून मी स्वतः जे मानवाला किंवा मनुष्याला आजार झाले आहेत ते हातापायावरच्या बिंदूवरून आजार ओळखण्याचं काम करतो। आरोग्यासाठी वेगवेगळे पॅथी आहेत। 4 पॅथी महत्त्वाच्या आहेत, जसं की आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे, ॲलोपॅथी आहे आणि नॅचरोपॅथी। नॅचरोपॅथीमधले ॲक्युप्रेशर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे। जसं की ॲक्युप्रेशरला हुची मान्यता आहे। ॲक्युप्रेशरचा पर्पज आहे आरोग्य टिकून ठेवणं, रोग निदान करणं। की आरोग्य जरी ठीक असलं तरी पुढं आजार होऊ नये म्हणून ॲक्युप्रेशरचा उपयोग करतात आणि आजार झाला तर आजार पण ॲक्युप्रेशर बरं करतं। ॲक्युप्रेशरमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की सुजोक आहे, मेरिडियन आहे, रिफ्लॉक्सॉलॉजी आहे, एक्स्ट्रा बिंदू आहेत। हे आंतरिक अवयव जे 12 आहेत त्याच्यावरून झालेले आजार किंवा अंतस्रावी ग्रंथी आहेत, जसं की पँक्रियाजमुळे शुगर, थायरॉईडमुळे थायरॉईड, असे वेगवेगळे जे आहेत किंवा ॲड्रिनल ग्रंथीमुळे किडनीचे आजार निर्माण होतात। अशा वेगवेगळ्या शरीराचं चेकअप मी स्वतः करतो। तरी मी एक लोकांना आवाहन करतो की तुम्ही मानव वेदना मुक्ती केंद्राला अवश्य भेट द्या।